मी गेले 25 वर्ष हडपसर परिसरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. मी काम करत असताना कधीच कोणाची जात, धर्म, गाव त्याचं नाव विचारलं नाही. ज्या पठडीतून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. तो एक समतेच्या विचाराने चालणारा विचार आहे. त्या विचारातून मी आलेला कार्यकर्ता आहे. आणि कुठलीही घराणेशाही नसताना, कुठलंही पाठबळ नसताना मी आणि माझ्या पत्नीने गेले 15 ते 20 वर्ष या परिसरामध्ये उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. ते गोंधळनगर सातवडीची पाणी समस्या असेल, हाय टेन्शनची लाईट असेल, या परिसरामधील ड्रेनेजचे विषय असतील, या परिसरामध्ये महिलांचे विषय असतील, युवकांचे प्रश्न असतील, यावरती आम्ही प्रामुख्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. मी अतिशय खात्रीपूर्वक सांगतो, की कोरोनाच्या काळामध्ये या परिसरामध्ये हडपसर पंचकृषीमध्ये एकमेव महिला जी घरात बसून नव्हती, ती जनतेच्या सेवेसाठी लोकांच्या दारामध्ये जात होती. माझ्या खांद्याला खांदा लावून ती काम करत होती. मग अनेक पेशंट असतील, त्यांची रुग्णांची सेवा असेल, त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणं, कोविड सेंटर उपलब्ध करून देणं, त्यांना कोणाला धान्याची गरज असेल त्यांना धान्य मिळवून देणं, रेशनिंगच्या सर्व सुविधा मिळवून देणं. व अनेक लोकांना आम्ही डॉक्टर आपल्या दारी याच्या माध्यमातून 15,000 लोकांना आम्ही घरपोच त्यांचे उपचार आणि सेवा केलेली आहे. मला मनापासून खात्री आहे, की हडपसरवासी आमचं पार्श्वभूमी न बघता आम्हाला निश्चितपणानं मतरूपी आशीर्वाद देऊन निवडून देतील. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.